वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. तर आत्ता वाजलेत 12 आणि लिटरली 12 वाजलेत. मला अजून जेवण बनवायचं बाकी आहे. उठलं तर कधीच आहे, बट मी गेली होती थोडंसं सामान आणायला, भाजी वगैरे, आणि खूप दिवसात चाललेला आमरस बनवायचं. तर आत्ता मी आमरस वगैरे बनवायला घेणार. 2-2.5 तर आरामात वाजणार, कारण मी विचार करते आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि पुलाव हे बनवावं असं. आणि मार्केटमध्ये गेलेच मी 10:30 वाजता. माझ्या फ्रेंडचा भाऊ पण येतो आहे, त्याचं लॅपटॉप माझ्या घरी आलेलं आहे कंपनीचं. त्याने माहीत नाही इथला ॲड्रेस दिलेला. तो पण आता ऑन द वे. त्याच्यासाठी मी कोल्ड्रिंक वगैरे आणली आहे. त्याला बोलणार आहे तू पण बाबा जेवायला थांब. तर मी विचार केला की मास बनवूया. आणि आज महाराष्ट्र दिवस आहे, कामगार दिवस पण आहे. सो मी विचार करते की डेली व्लॉग्स अपलोड करावे. मी ॲक्च्युली मार्केटचं पण शूट करणार होती, पण इतकी गरमी आहे आणि एवढं सगळं सामान माझ्या हातामध्ये मावत नाही. बाकीचं तर मी मँगो वगैरे आणलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे दाखवायचं आहे की मी हे आणलं आहे, आपलं कुकर आणलं आहे, कुकर. आणि कुकर खरं सांगू, माझ्याकडे आता 3 कुकर आहे माझ्या घरात, पण एकाची शिट्टी चांगली नाही आणि सगळं खराब झालेलं आहे. त्यामुळे मी रिपेअर पण केलेलं, पण कुठलं चांगलं नाही होतं. आणि कुकर किती महाग असतात यार. मी हे वाला कुकर घेतला, नुसतं कुकरच नाही घेतलं आहे, त्याच्यासोबत त्या वाट्या वगैरे पण घेतल्या, वरण वगैरेला. हे 2 लिटर आहे का 2.5 लिटरचं? हां, 2.5 लिटरचं आहे, बट आमच्या दोघांसाठी ना इनफ आहे. सो मी म्हटलं हे पण घेतलंच आहे, तर का मी तुमच्यासोबत शेअर नको करायला. तेच चेक करत होते कॅमेरा ते येत आहे की नाही. प्रेस्टिजचं खूप महाग होतं, ते 2200-2300चं होतं 2 लिटरचं. मला तर छोटंच हवं होतं असंही, पण मी हे प्रेस्टिजचं नाही आहे, हे रेज म्हणून आहे, त्याचं घेतलं आहे. नंतर गरज वाटेल तेव्हा अजून घेता येईल, पण ऑलरेडी घरात जे आहेत ते आहेत बाबा. हे बघा. आणि मी यावेळेस मुद्दाम डीमार्टमधनं घेतलं. मी खूप वेळेस डीमार्टचं घेतलेलं आहे, पण मला माझे एक फॅमिली फ्रेंड्स बोलले की डीमार्टमधून नको घेऊ, शॉपमधनं घे. सो मी शॉपमधनं घेतलं आहे. हे चांगलं वाटलं मला. क्वालिटी खूप बेस्ट आहे, म्हणजे सिरियसली हेवी क्वालिटी खूप छान आहे. बघू आता कसं यूज होतं त्याच्यावरती. हे बघा असलं मस्त आहे ना. मी जाळी पण घेतली, तर जाळी पण असलेली बरी. आणि छोटे छोटेच भांडे आहेत. हे बघा, हे असं आहे, खूप छान आहे. 2.5 लिटरचं आहे. आणि आमच्या दोघांसाठी त्याच्यामध्ये पुलाव किंवा आता काही गोष्टी करायला खूप बेटर. त्याचाच फोन आहे. हॅलो, हां बोल ना. कृष्णा योगिनी. ओके, तर हां मी भांडं खाली ठेवलं. इतकी हेवी क्वालिटी आणि एवढी छान आहे, मस्त आहे, मला खूप आवडलं आहे. बघू आता हे कसं काम करतं आहे. ह्याच्यासाठी ना शिट्टी भेटली आहे, जी माझी ऑलवेज फेल जाते. आणि किती छोटे छोटे भांडे आहे बघा, एकदम छोटे छोटे, बट आय थिंक इनफ आहे, एक टायमासाठी तरी इनफ आहे. आणि वाटलं तर दोन्ही याच्यात करू शकतो आपण, भात लावू शकतो, भाजी लावू शकतो, वॉट एव्हर, म्हणजे डाळ वगैरे. आणि ॲक्च्युली मी हे सगळं माहिती आहे, पहिली शिट्टीची मला एवढी गरज भासत नव्हती, पण जेव्हापासून गॅसची जी टंचाई चालू आहे ना, तेव्हापासून मला असं वाटतं गॅस वाचवला पाहिजे. कुकरमध्ये पटकन होतं. आणि हे आहे त्याचं हे. ओके, लागली आहे. दोन्ही पण बरोबर भांडी पण बसतात. सो हे बघा, थोडंसं गडबड झाली. मी घरकामामध्ये थोडी कच्ची आहे, बाहेरच्या कामामध्ये पक्की आहे. तर झालेलं आहे इथे कुकर. आता याच्यामध्ये मी पटापट बटाटे शिजायला लावते, नंतर मेघाचा भाऊ पण आलेलाच आहे ऑलमोस्ट, तर पटकन आवरावं लागेल. चलो, आता आठवलं कुकरची प्राईस सांगायची राहिली. कुकर ह्याने मला हे 2020 रुपये बोलला, आणि कमी करून 2000ला बोलला देतो. तर मी त्याला बोलली नाही बाबा, माझं बजेट 1500चंच आहे, तर मला हे भांडे आणि हे सगळं मिळून तू 1700ला दे. तो ऐकायलाच तयार नव्हता. बट मी बाहेर निघाले, मग तो बोलला की ताई ठीक आहे 1800ला घ्या. सो 1800मध्ये मी एवढं सगळं आणलं आहे. ओके, चला आता पटापट जेवण बनवूया. आता याच्यात मी बटाटे लावून देते. येस. तर फ्रेंड्स, नंतर मी आलेली दीदीसोबत तिकडे एका कॅफेमध्ये. ॲक्च्युली आम्ही दोघीजणी काही कामासाठी गेलेलो, तिथे खूप टाईम होता, लंच ब्रेक चालू होता. सो त्यामुळे इथे ती बोलली की हे कॅफे खूप फेमस आहे, रील्स वगैरे खूप बघितलेल्या तिनं. टेडी बिअरवाला कॅफे, ज्याच्यामध्ये टेडीचाच केक होता आणि सगळं असं टेडीच्या शेपचं होतं, टेडीज होते. बट खरं सांगू तर ॲम्बियन्स चांगलं होतं, हायजीनिक वाटत होतं. हे बघा, दीदी इथे
तिनेच पैसे वगैरे पे केले, तिने घेतलं. आणि मी तिला ती बोलली 2 घेऊया, हे जे खाली टेडी दिसत आहेत ना ते मी तिला बोलली नाही बाबा आधी एकच घे, माहीत नाही कितीचं आहे, बिकॉज ते खूप कॉस्टली होतं. म्हणजे 400 की 300चं ते एवढंसं टेडी होतं. इथे गिफ्ट पॅक वगैरे होते, बट सिरियसली ते इतके जास्त कॉस्टली होते ना, ते बघूनच मला असं वाटलं की का आपण घेतोय. बट ठीक आहे, दिला ना अशा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायचं खूप आवडतं. सो त्यामुळे बघता इथे एवढ्याशा ह्याच्या काय बोलतो आपण याला, चीज केक वगैरे आहेत. 400चे म्हणजे जरा जास्तच कॉस्टली नाही झाले. काही कॅफेमध्ये जर एवढे महाग आहेत तर एखाद्या 5 स्टारमध्ये तर हे 2-3,000ला असायला पाहिजे, असे कॅफेचे रेट आहेत. आणि आम्ही पाणी घेतलं, खूप जास्त तहान लागली होती त्यामुळे. हे बघा, हे टेडी बिअरवालं आहे. आणि ही मी मँगोची आईस्क्रीम घेतली जी 200 समथिंग काहीतरी होती. म्हणजे टोटल हे 2च गोष्टी ज्या दिसत आहेत ना त्यांचे 620 रुपीज झाले. 10 रुपीजची नंतर पाणी बॉटल घेतली 630. म्हणजे खरंच हे वर्थ आहे का 600चं. आणि म्हणजे ना हे याच्यात स्वीटपणा होता. आणि सिरियसली म्हणजे अन्न असं उष्ट नाही टाकायला पाहिजे. बट दिने अर्ध पण नाही खाल्लं, तिने 20% खाल्लं. आणि मला पण एवढं नाही गेलं कारण त्याची क्वांटिटी इतकी जास्त होती. म्हणजे होतं ते छोटं ॲक्च्युली, बट स्वीट आहे ना एक लिमिटपर्यंतच आपण खाऊ शकतो. तर त्यामुळे मला हे खूप जास्त कॉस्टली वाटलं आणि बिलकुल पण वर्थ इट नाही वाटलं. तर ठीक आहे, आता काय करणार, आम्ही गेलो होतो, पैसे पे केले होते, सो अन्न वेस्ट नको करायला, त्यामुळे खाल्लं आहे. आणि असं कॉफीसारखं म्हणजे असं वाटतं की यापेक्षा चांगलं तर मी घरी बनवलं असतं. एवढं 600 रुपये वाया घालवलेत आम्ही. बट ठीक आहे, आता काय करू. आईस्क्रीम पण म्हणजे ओके होती. तर असा होता काही आजचा व्लॉग. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.